विग्रही निर्विकारी श्री हरि व्यापको सर्व जीवा तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे मस्तकेले प्रयाण प्रसंगे मानवी दिव्य रूपे चिकेली त्यागितिये दिव्य लोकाशी नेली महाराज की जय। ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, 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 ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। श्री गणेशाय नमः। अभंग हा झालेला म्हणजे तिकडे अर्धा आहे, इकडे अर्धा हा झालेला त्याच्या पुढचा महायोगपीठे तटे भीमकाय दसंशान्तमानन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं भजे ओम नमो ज्याद्या वेदप्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु ज्ञानमूलं गुरुमूर्तिपूजामूलं गुरुपदं मनोरमलं गुरुवाक्यमोक्षमूलं मस्तक हे पायावरी वारकरी नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दवल्लभम्। उपकारी असे अरोनी उरला, आपुले तयाला पर नाही, लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी, जीवाईशी देखी अनिका जीवाशी निखळची राशी गुणांची, तुका म्हणे देवतयाचा पांगिला, न भंगे संकेला धीर सदा। जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून एक संताचा अंतकरण कसं असतं। उपकारी असे आरोनी उरला, आपुले तयाला पर नाही। जीवनमुक्त महात्म्याचं कार्य, जीवनमुक्त महात्मे स्पीकर बंद करा। तुकोबरायांचा गाथा म्हणजे पंचमवेदी। आता 2-3 दिवसापूर्वी मंडळी सांगत होती पलीकडची चांडगावची सप्त्याचं कीर्तन ऐकलं, घरी गेलो म्हणे, तिथं ग्रंथ वगैरे असे ठेवले होते आणि दिव्यानं काहीतरी पेटलं वाटतं। ग्रंथाचे खाल्लं कापड जळलं, जवळपास सगळं जळलं, पण ग्रंथाला काहीच नाही झालं। म्हणजे 4 दिवसापूर्वीची घटना आहे। ग्रंथाच्या कडाचे सगळे कपडे जळाले, ग्रंथाचं वरचं कापड खाल्लं जळलं, पण ग्रंथाला काहीच नाही। काय शक्ती
मग त्यात तेच मला ना, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, म्हणजे ज्याचा भाव आहे त्याच्याकरता आहेच. पुन्हा ते नारखेड्याला दसऱ्याच्या पाठीमागे आहे ना ते, हा हा ते मी पोरांनी काहीतरी केलं, पेटलं म्हणले घरामध्ये बरंचसं, पण ग्रंथ तसाचे अजूनही मी व्यवस्थित काही धक्काच नाही त्याला. ग्रंथाला काहीच नाही लागलं, कपडे जळाले ती झाले. काय शक्ती आहे बुवा साधूच्या. ही साधूची वाणी म्हणजे देववाणी आहे ना, मुखातून निघालेली वाणी. आली अमृत वचने, आली मुखा वाट्या अमृत वचने. साधूच्या परिपक्व अवस्थेनंतर, कारण तिथे ती स्थिती पराभंग आहे हा थोडा, उपकारी अशी आरोनी उरला. आरोनी शब्दाचा काय घ्यायचा आपल्या इथे, आरोनी उरला. जो परोपकारी आहे तो दुसऱ्यावर उपकार करण्याविषयी उत्कंठित उतावळा असतो. जीवाला साधूचा कळवळा कळत नाही ना, भूमिका कळत नाही ना आईची पोरांना. काय बडबड करते म्हणजे घेण्याची पोरं म्हणते नाही, थकले गप्प असावं थोडं, पण तो अंतःकरणामध्ये कळवळा असतो, तो सामान्य जीवाला कळत नाही. आणि संत हे परोपकार करता चाललेले असतात. जसं झाड आंबे देतंय ते काही स्वतः करता थोडंच देतं का, झाड सावली देतंय काही स्वतः करताय का, ते आपल्या करताच आहे ना. त्याचं सरपण आपल्या करता, फळं आपल्या करता, फुलं आपल्या करता. त्याला फक्त परोपकार करणे एवढंच माहिती असतं, दुसरा माहिती नाही झाडाला. साध्या झाडामध्ये जर एवढा परोपकार आहे तर संत काय महाराज आलीच तेवढ्या करता, स्वतः करता काय करून असतं साधूचं. स्वतःचं जीवन पदार्थ झालेलं असतं. म्हणून फक्त उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, वैकुंठवासी आहे, पण आपल्याला भक्तीचा मार्ग माहिती नाही, आपल्याला खरं ज्ञान माहिती नाही, आपल्याला खरा देव माहिती नाही, खरा धर्म माहिती नाही. हा सांगण्याकरता समर्थ रामदास स्वामी म्हणले ना, जेवढे शरीर तेवढे देवाची घर आहे म्हणले. काय साधूची भाषा राहते हो, देव कशात पाहायला येईल. हे मंदिर आहे म्हणले, हे जेवढे शरीर आहे ना या विश्वामध्ये हे देवाचे मंदिर आहे. आणि खरंच चालते बोलते मंदिर आहे ना, आतमध्ये नारायण आहे ना, पांडुरंग वास करतोय ना. आणि त्याची ओळख नाही, ती ओळख करून देण्याकरता हे संत परोपकारी आहे. तो दुसऱ्यावर उपकार, बाकीच्या गोष्टी या सामान्यामध्ये मोडल्या जातात, पण हा विशेष दाता तोची एक दाना दाना नारायण स्मरण. हे दाते वेगळे, आपण व्यवहारातले दाते वेगळे. संत आहे ना त्यांचं एक आहे, फक्त दुसऱ्यावर उपकार करण्याविषयीची उत्कंठित उतावळा असतो. आपले आणि परके हा भाव त्याच्या ठिकाणी नाहीत, मग तोच पूर्ण संत समजायचा. अपपर तिथे नाही, अपपर नाही तर मग आमचा कृष्ण तुमचा पांडुरंग नाही का. आम्ही एकदा मान भाऊ मात नाही तिकडं असे त्यांचे मूळ पुरुष जे होते 700-800 वर्षापूर्वी त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे लीळाचरित्र म्हणून. थोडंसं वाटलं वाचावा बाबा, लयनाथ मला टपोरा ग्रंथ आहे आपला एकनाथी भागवत कसं आहे तसं. आणि जुन्या काळातला आहे, ती भाषा वेगळी, ज्ञानेश्वरीच्या अगोदरच्या काळातला दिसतोय तो, वेगळीच भाषा आहे ती. आणि मग गेलो होतो आम्ही म्हणजे, आणि मग आमचा ग्रंथ द्या म्हणलं आम्हाला. होती एक जणाची ओळख, त्यांनी भलते आम्हाला सटकवलं त्यानं अगोदर गेले गेले. त्याला अधिकार लागत होतो, त्याला आमका लागत होतो, त्याला आमची दीक्षा द्यावं लागेल आमचं. आम्हाला फक्त ग्रंथ लागत होतो वाचायला. त्यांना पांडुरंगाचा असं जय हरी हे काही नाही, त्यांचं फक्त कृष्ण. अरे म्हणलं कृष्ण आणि पांडुरंग तो वेगळा आहे का. ज्ञान ब्रह्म मार्ग सुटली तेच पंढरपूर उभा राहिला, तोच राम तोच कृष्ण सगळं तोच आहे ना, वेगळा काय. मूळ तत्व एक आहे, मूळ तत्व जास्त नाहीच आहे, तोच देवी आहे, तोच गणपती. हे ज्या वेळेस आपल्याला कळत ना त्यावेळेस तुम्ही कुठं जाणार, जेजुरीला गेला तर तोच पांडुरंग उभा आहे का, वेगळा आहे का वेगळा, तोच भगवान शंकर आहे. आणि मग आमचं थोडे गीतेचे 2-3 श्लोक सांगितले, बाबा ठिकाणीवर आला. मग कारण गीताप्रमाणे त्यांना गीताप्रमाणे खासकन कमरेची शाळी काढली. तुला काय लागत तेवढं घेऊन जाईल, मला तेवढंच लागत आहे. आणि मग लई गोडीत आला, आता घरी येईन म्हणले, असं करीन म्हणून
का गीतेमध्ये व्यापक भाव सांगितला ना, तिथं अपपर भाव नाही ना. अरे एकच आहे, हे समस्त श्री वासुदेव. देवाची लेकरं आहे आपण सगळे, भजण्याकरता वेगवेगळे अनंत अवतार आहे ते, पण मूळ एक आहे. आता आपण सुद्धा मूळ एकच आहे का? आत्मा वेगळा आहे का आपला? तर त्या आत्म्याच्या ठिकाणी स्त्री पुरुष भाव नाही आहे. या शेळ्यांच्या गायांच्या आत्मतत्व आहे, फक्त त्यांच्याकडे ज्ञान नाही ना, आपल्याकडे ज्ञान आहे. ते ज्यावेळेस ज्ञान व्यापक होईल त्यावेळेस भेद नष्ट होतो. अपपर भाव काय जाते संतांच्या ठिकाणी? अपपर भाव आहे का? नाही ना. कोणाचे मुलं आले तर जगद्गुरु तुकोबारा याला ओझ दे, त्याला हे दे, अपपर भाव नाही ना. जसं स्वतःचं मुलगा तसं दुसऱ्याचं मुलगा. म्हणून आपला आणि परक हा भाव त्याच्या ठिकाणी नाही, आपल्या ठिकाणी अपपर भावी. जरी आपण खाऊ आणला आणि पोरं खेळत असले ते गेल्याशिवाय कायच आपण सोडितो नाही. हा आपल्या ठिकाणी भाव आहे ना. आपले पोरं आणि वेगळे पोरं, उलट त्यांना म्हणते तुम्हाला बोलवलं तिकडे, कायच बोलवलं. साधूच्या ठिकाणी तसं नाही ना. साधूच्या ठिकाणी मावळलेलंच असतं, ते पूर्ण मावळलेलं असतं, ते बुद्धी नष्ट झालेली असते. त्याच्यामुळं त्यांच्या ठिकाणी कोणताच भेद नसतो. दुसऱ्या चरणात मला सांगतात, ज्यात परोपकार होत आहे असे कार्य करण्याच्या प्रसंगी तो मोठा लाभ मानतो. म्हणजे लाभावरी घ्यावे सापडले काम, आपला तो श्रम न विचारी. मग संताला किती त्रास होतो याचा काही नाही. संत जीवन हे फार परोपकारी असतं. त्यांना किती त्रास होऊ द्या, आईला वडिलांना किती त्रास होऊ द्या मुलांकरता, नाही ते कधीच हे करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे त्यांचा एकच भाव असतो का आपल्या मुलांचं चांगलं भाव. व्यवहारात जर असं आहे तर संत कसे असतील हे, आणि तोच खरा लाभ आहे. हे सामान्य लाभ आहे, बाकीचं व्यवहारी लाभ आहे. पण खरा लाभ भगवंताची प्राप्ती. त्याला भगवंताचं ज्ञान व्हावं, नवे तो पांडुरंग स्वरूपच व्हावा, त्याचं दुःख जावं, त्याची चिंता जावी, त्याची काळजी जावी, त्याला अद्वैत बोध प्राप्त व्हावा. असं ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस तो मोठा होतो, व्यापक होतो. आपण जितकं मोठं होऊ तेवढं दुःख कमी होईल. आपलं अंतःकरण जितकं व्यापक होईल ना, कोणाबद्दल भेद राहणार नाही, कोणाचा द्वेष नाही, कोणाचा मत्सर नाही, भांडण नाही, तंडण नाही, चिंता नाही, काळजी नाही, भीती नाही, सगळंच निघून जातं ना मग. आणि जोपर्यंत आपण संकुचित होतो ना, मग थोड्यावरून बिघडत, किरकोळ गोष्टीवरून घरामध्ये काय असतं तरी किरकोळ गोष्टी असतात. पण ज्यावेळेस तो मोठा होतो ना मनाना, मन व्यापक झालं पाहिजे. आणि मग परोपकाराची वृत्ती, त्या दैवी संपत्ती आपोआप अंतःकरणात येतात, आपोआप उदारत्वा प्राप्त होती. सगळं व्यवस्थित होतं. म्हणून लाभावरी घ्यावी सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी. सगळ्या संतांचं जीवन पाहिलं तर किती त्रास आहे त्यांना, पण त्यांना त्रास नाही. आपल्याला वाटतं तसं बाबा मुक्त झाल्यानंतर मग कशाला आजार पाहिजे, सगळे ताप गेल्यानंतर कशाला हे पाहिजे, ते असा विषय येतो. त्याला त्याचं काही वाटत नाही. शंकराचार्यांचा एक शिष्य म्हणला होता ना, आता शंकराचार्य म्हणजे भगवान शंकराचा अवतार आहे. त्यांना ते आजार झालेला होता, दुर्धर आजार झालेला होता. आणि मग त्यांना त्रास व्हायचा. सकाळी विधीला गेल्यानंतर त्यांचा एक शिष्य होता. महाराज म्हणले तुम्हाला एका झटक्यात बरं करू का? त्यांचा शिष्य त्यांना म्हणजे त्यांचा शिष्य म्हणजे माझ्या अशी शक्ती तयार झालेली आहे, त्यांच्याच कृपेनं झाली होती. ते म्हणले तुम्हाला एवढा त्रास होतो, तुम्हाला एका लगेच बरं करतो म्हणून. ते म्हणलं नको, या व्याधी तुम्हाला दिसत असते, मला त्याचा काही त्रास नाही ना. तादात्म्य सुटल्यावर काहीच होत नाही त्याचं. जे तादात्म्य सुटला ना, बाकीच्यांना असं वाटतं यांना त्रास आहे, पण त्यांना त्रास नसतो असं आहे. म्हणून त्यांना त्रास, माऊलीला त्रास झाला, जगद्गुरु तुकोबारांना समाजाला त्रास दिला असेल, नाथांना दिला असेल, सगळ्या संतांना, त्यांना त्याचा काहीच परिणाम होत नाही त्याच्यावर. लहान मुलं आईला लाथा मारतं, तिला काही होतंय का? लहान बाळ आईच्या मांडीवर असतं, त्याला आईला लाथा मारत, तिला काही दुःख होतं का? ती लगेच फेकून देते का? नाही ना, उलट आनंद होतो. तसं हे समाज आपण म्हणजे त्यांची लेकरं आहोत. म्हणून दुसऱ्या चरणात मला सांगतात त्यांना त्याचं काही वाटत नाही.
जीवायशी देखी अनिका जीवाशी निखळची राशी गुणांची जी ज्यात परोपकार होत आहे असे कार्य करण्याच्या प्रसंगी मोठाला त्या ठिकाणी आपण कितीही कष्ट झाले तरी तो परवा करत नाही का आपल्या जीवाप्रमाणे इतर जीवांना मानतो तुमच्यामध्ये जो पांडुरंग आहे तोच आमच्यात तर वेगळा आहे का नाही भेद याच्यात वास्तवात भेद नाहीये एखादा समजा वेगळ्या याचा असं आपण आता समजा सध्या चालू आहे मुस्लिमांचं तर त्याच्यामध्ये जे तत्व आहे तेच आहे ना सगळे देवाचेच लेकर आहे ना राक्षस वेगळे देव वेगळे असं काही नाही कर्म त्यांचं वाला हे म्हणून देव मारितो त्यांना देवाच्या ठिकाणी तसं असतं तर प्रल्हादाला कायला हे केलं असतं एवढं प्रल्हाद दैत्यच आहे ना दैत्याचा पोरगा आहे ना भगवंताच्या ठिकाणी तो भाव नाही संतांच्या ठिकाणी तो भाव नाही त्याचे दृष्ट प्रवृत्तीचा खळाचे व्यंकटी सांग खळ मारले नाही संतांनी आतला जो वाकडेपणा आहे ना आतला तो घालावला संतांनी म्हणून आपल्या जीवाप्रमाणे इतर जीवांना मानतो असा पुरुष निव्वळ गुणांची राशी साक्षात्कारी संतांना प्रत्येकामध्ये देवच दिसतोय हे जे भेटे भूत आणि देव आपल्या निदान आपल्या आई वडिलात देव दिसला आपल्या गुरु देव दिसला संतांमध्ये दिसला मोठ्या श्रेष्ठ मंडळीत दिसला तरी लय काम झालं आपल्यावर एवढे जरी आपल्याला एवढी जरी पांडुरंगाची कृपा झाली आपल्यावर लय झालं ना एवढं जरी त्यांना कृपा केली आणि सगळ्यात दिसला मग तर कामच झालं मग काय करायचं राहिलं नाही का त्याच्यापेक्षा वेगळा देव परमार्थ नाही ना स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवा करते हीच विष्णूची महापूजा मग तुमची ते कर्मच पांडुरंगाची सेवा झाली आणि हे सगळं त्याच्याकरता आहे तर तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला निदान मनाची धारणा तरी कशी व्हावी तर हीच पांडुरंगाची सेवा आहे काय परिस्थिती आज अशी परिस्थिती आहे ना आई वडिलांची सेवा करणारे कुंडली फार थोडे राहिले सांगणारे आमच्यासारखे भरपूर भेटतील पण प्रत्यक्ष करणारे फार थोडी आई वडिलांचीच असं नाही कोणी म्हातारे कोतरी असे त्यांना गरज असते त्यावेळेस कारण त्यांनी लहानपणी आपलं सगळं केलेलं असतं मग त्यांना कुठं काय असतं लहानपणी काय नसतं केलं आई वडिलांनी नाही मग त्याच्यामध्ये भगवंत मानून केला तर तीच देवाची सेवा आहे नाही म्हणजे आपल्या जीवाप्रमाणे इतर जीवांना मानतो असा पुरुष गुणांची राशी प्रत्येकामध्ये सर्वागती रामी तो काय असा कमी जास्त नाही की तिथं वशिलेबाजी नाही काय नाही काय नाही प्रत्येकामध्ये तो सारखा आहे पूर्ण आहे आणि त्याची ओळख करून देणारे संत आहे प्रत्येकाच्या हृदयात ते चैतन्य तोच देवी आत्माच रामी याच्यापेक्षा मोठा देव नाही आता किती मंडळी हिंडून येतात फिरून येतात म्हणजे समाधानच नाही हो अरे समाधानच जवळ आहे इथं मिळालं का कुठं गेल्यावर समाधानाची नाही आणि इथं नाही मिळालं तर कुठं जाऊन या पार त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी तरी ते त्रिवेणी संगमामध्ये बुडून जरी मिळाला तरी काही फरक नाही पडत कारण तो जगजीवन नारायण जिथं बसलाय ना त्याची ओळख नाही ना आवरण आलेलं आहे मग विक्षेप आवरण अज्ञान विकार वासना या भक्तीना ते आवरण नष्ट होतं अंतकरण पवित्र होतं असे काही काही प्रसंग जर आपण ऐक सर्वांनात आले तर आपाप अंतकरण भरून येतं डोळ्याला धारा लागतात का असं होतं समजून घ्यायचं आपले दोष नष्ट झाले आपल्या चित्तातलं पाप निघून गेला आता कोणाला विचारायची गरज नाही आपल्यालाच कळतंय आपलं पाप कमी झाला पाप कमी झालं का आतून आनंद लहरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली आतून लहरी कारण देवच आतमध्ये आहे ना पांडुरंग सर्व सुखाचे आगर आहे ना आणि तो भेटल्यावर सुखाला काय होणे मग सुखा काय झाले सोयरे सगळ्यामध्ये आता देवच बसलाय भरून उरला फार गाथा म्हणजे काय विठ्ठल आमूचे विठ्ठल सिद्धीचे अगमा निगमाचे स्थान विठ्ठल विस्तारला जनी सत्य पाताळे भरवणे पुढं विठ्ठल नाही मग सगळ्यांमध्ये जर विठ्ठलच येतं मग विठ्ठलाची पूजा म्हणजे वेगळी काय राहिली हे फक्त कळल्याकरता सुरुवात आहे आणि मग जर सर्वत्र येतं मग इथं नाही का असं म्हणजे चौकून ते आपल्याला उपयोगात पडत असतं आता काही असे सगुण मानत नाही नुसते निर्गुण मानतात काही नुसते सगुणच मानतात
त्याच्यामुळे ते मेळ खात नाही. ही जी वाद सगळे चालू आहे ना, काही आता ते फक्त निर्गुण भगवंत मानतात. कशाचं मूर्तीपूजन, कशाचं काय म्हणत नाही, त्याच्यात पुढे देव असतो. पण सर्वत्र जर भरलं तर मग त्याच्यात नाही का, तुमच्या पार चरात येतो मग मंदिरात नाही. पूर्ण ज्ञान म्हणतो. पूर्ण ज्ञान ज्याला झालं ना, त्याच्या ठिकाणी कोणताही संदेह राहत नाही, काही अज्ञान राहत नाही, काही नाही. खाली संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटाला. एकदा कृपा झाली ना, आपल्या आत्मा रामाची जर प्रचिती आली, आपल्याला अनुभव आला, आनंदाचा साक्षात्कार झाला आपल्याला, तर मग सगळीकडे तोच भरलेला आहे. संदेहच निघून जातो, वेगळा देवच नाही. मग कुठं जा तोच पांडुरंग उभा आहे, कुठं जा तुम्ही तोच पांडुरंग उभा आहे. आणि तोच इथं आहे, जे पिंडात येते ब्रह्मांडात असतो. पिंडातला कळाला का ब्रह्मांडातला कळत असतो. म्हणून संतांचे फार मोठे उपकार आहे. म्हणून मला सांगतात तिसऱ्या चरणामध्ये, जीवायशी देखी अनिका जीवाशी निखळची राशी गुणांची. मग त्याच्याकडं गुणांची राशी जे म्हणले, तो पुण्यवंत आहे म्हणतो, गुणवंत आहे, तो भाग्यवंत आहे, अशा उपमा दिल्या त्या भक्ताला. भाग्यवंत म्हणून शरण गेले गुण कोणते, दैवी संपत्तीचे गुण त्याला प्राप्त होतात सगळे. त्याला ऐश्वर प्राप्त होतं का, त्याला सगळं चौकड देवच दिसायला लागला. आता जन न यावगा कहा पगडारू गवळण म्हणजे कहा पगडारू. आता पुढं ठेवू पाय, आता सगळीकडे देवच आहे. आता त्या काय साक्षात्कार झाला ना, गोकुळीच्या लोक झाली ब्रह्मज्ञान. आता पाय कुठं ठेवायचं. मग श्रीपाद बाबांना एक जणांनी विचारलं, बाबा तुम्ही सांगा, बाबांचा व्यापक याच्यावर सगळे कीर्तन आहे. चौकड जर देवी म्हणते तुम्ही, मग सकाळी विधीला पुढे जायचं. आम्ही बाबांना काही नाही विचारलं, तुम्ही जर म्हणते सगळीकडे देवच भरलाय भरला का हरिपाठावरच असायची बाबांचं काय. सगळीकडे जर देव तर मग आम्ही सकाळी विधीला पुढे जायचं. बाबा म्हणले ज्याच्या मुखात नाम नाही तिथं जायचं म्हणजे देवाचं नाव घेत नाही ना, तिथे जायचं म्हणजे तुम्ही विधीला. म्हणजे नामाशी विनमुख तो नरा एवढी जागा आहे फक्त शिल्लक. बाकी सगळं महात्म्याचं फार व्यापक असतं, फार व्यापक ज्ञान असतं. बाकी महात्म्य दुसरं काही नाही, बाकी सगळं माहिती आहे आपल्याला. शेवटच्या चरणात मला सांगतात, तुका म्हणे देवतयाचा पांगिला. काय फार भारी नाथांची ते अभंग आहे. नाथांची सुरुवातीची अभंग आहे ना, एकदम सुरुवातीची अभंग आहे, फारच भारी. गुरु परब्रह्म नाही का, त्यांनी गुरुलाच सगळं समजलं आणि इकडे त्यांनी पांडुरंगच सगळं समजलं. नाथांच्या त्या आता तुम्ही वाचून गेले रामायण, नाथांचं रामायण. काही ठिकाणी ग्रंथ सुरू झाला, सद्गुरू रामचंद्र आहे असं म्हटलं. मग तिथं काहीच नाही, तिथं वेगळं नाही. त्यांनी म्हटलं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा, तुमचा अनुग्रह लागल. मग आता त्यांना स्वामी आणि माऊली वेगळे नाही राहिले आणि आपल्या ठिकाणी लईच भेद. आमचा गुरु वेगळा, तुमचा वेगळा, हे वेगळं ते वेगळं, आमचा लई भारी तुमचा असं. अरे एकच तत्व भरलेलं आहे, पण देवाला कळत नाही काय करणार आहे. जीव अज्ञानामध्ये आहे ना, जीव लौकिकात गुंतला, याचा द्वेष करतो. कशा आपल्या मोठ्यापणा आपल्या मोठ्यापणा करतो, दुसऱ्यावर फार आघात झाला तरी चाला. हे वेगळं ते वेगळं, काहीच वेगळं नाही, काहीच वेगळं. इकडून जाणार आहे पंढरपूरला जातो, नांदेडकडून येणार आहे पंढरपूरला, मुंबईवाला आहे पंढरपूरला. रस्ते वेगळे, बाकी काय वेगळे काय वेगळं, परंपरा वेगळं आहे, काय वेगळं आहे. सगळे शेवटी सगळ्याला बारीतच उभा राहावं लागत पांडुरंगाच्या दर्शनाला. म्हणून हा रस्ता चुकीचा आहे हा असं काही नाही. तिथं जाणं महत्वाचं आहे, फक्त भगवंत स्वरूपापर्यंत जाणं. आणि ते खरं देवाचं दर्शन आहे बरं का. व्यापक देवाचं दर्शन का, देवच भरला, सगळा देवच, अशी जागाच नाही, सगळा देवच भरला. आत हरी बाहेर हरी. मग आता आपल्याला हे शरीर ठेवायचं, मग जायचं कुठं. एखाद्यानं वैकुंठाला जावं. आता माऊली म्हणजे सगळं वैकुंठच झालं. अरे फुगा फुटला, त्यांची हवा गेली कुठं. आता या हवेमध्ये मिक्स झाली ना. तांब्यावरून पाणी आणला, विहिरीत वाटला, पुन्हा तेच पाणी तुम्हाला भेटेल का.
हा जीवच शिव होत असतो, वेगळं काय होत असतं? हवेमध्ये हवा विलीन होऊन जाते, काय होतंय वेगळं तरी? काय जातं आणि काय येतंय? आणि हे तर काय पंचमहाभूताचं हे तर जाणारच आहे ना. एवढं ज्ञान झालं का मृत्यूची भीती नष्ट होती, आपापर भाव नष्ट होत. सगळे एकच मटेरियलपासून शरीर तयार झालेलं आहे. एक व्यवस्था आहे, ही फक्त व्यवस्था आहे म्हणून वेदांना पूर्ण चाकोरी घालून दिली. लहान्यानं मोठ्याचं नमस्कार करावा, येतं वडील जे जे करतील, जरी सारखे पण लहान्यानं मोठ्याचं पायच पडलं पाहिजे. जरी भेद नाही पण पत्नीना पतीला परमेश्वर मानलंच पाहिजे. पुन्हा विधी विधान घालून दिलं, पुन्हा नियम घालून दिले वेदांना. अद्वैत बोध प्राप्त झाल्यानंतर परत ही घडी व्यवस्थित चालली पाहिजे ना. सगळे सारखे मग याच्यावर गेल्यावर कोणीच कोणाला मानायचं नाही. कशाला बिन बाप एकच म्हणले, मग कशाला बापाच्या पाया पडत? तसं नाही. ती ज्ञान गिळून गावा गोविंद का पुन्हा खाली यायचं, पुन्हा मग सगळ्या व्यवस्था पाळायच्या. लहान मोठं हा भेद, मग हा वास्तव भेद नाही, हा कल्पित भेद म्हणते याला. समजून आपण एक आहोत, परंतु मोठ्याचा आदर करायचा, मोठ्याचं दर्शन घ्यायचं. मग गुरु आणि शिष्य काय वेगळे तत्वाना? मग कायला कोणा पाया पडायचं? गुरु न शिष्याचे पडलं तर काय म्हणा? अरे पण ह्या पायऱ्या सांभाळावं लागतात ना. परत जाणून नेणं ते करी माझे, म्हणजे ज्ञान पचवणं लय अवघड राहत म्हणून. आणि नुसतं कोरडं ज्ञान तर मग मातीतच घाली. कोरडं ज्ञान मातीत घातल्याशिवाय राहणार. ते डॉक्टरांचं एक वाक्य आहे ना, आळंदीचे डॉक्टर ज्यावेळेस स्वामींना भेटायला गेले, आनंदाश्रम महापुरुष तिकडेच त्यांचं श्रीगोंदा तालुक्यामध्ये हे आयशू रूम मध्ये होते. आयशू रूम मध्ये मग त्यांची सेवा खुर्चीवर बसवलं होतं म्हणे. आयशू रूम मध्ये त्यांनी ते काढलं सगळं आणि त्याला म्हणले, का रे काय असा सुटकासारखा चेहरा घेऊन बसला म्हणे. डॉक्टरला म्हणे, यांना असं वाटलं आता हे स्वामी शेवटच्या याच्यामध्ये आहे आणि आपले गुरु आहे, मग दुःख झालं ना. ते म्हणले, 12 वर्ष वेदांत ऐकलं म्हणले, माय साळा मातीत घातलं म्हणले. अरे कशाचं मृत्यू कशाचा जन्म म्हणले. हा अरे मरण माझे मरण गेले, मदत केली अमर स्वरूपानं, तू अमरण मी अमराची, पण निश्चय व्हायना ना म्हणले तुझ्यावाला. एवढं वेदांत ऐकून मातीतच घातलं ना म्हणले. रडका गुरु मरका गुरु रडका त्याला दोन्हीचा बोध वाया गेला नाथ महाराज त्याच्या सांगतात. अरे कुणीच मरत नाही, कुणी जन्मतही नाही. एक तत्व आहे, ते अमर तत्व आहे, ते अविनाशी तत्व आहे. त्याची ओळख करणं म्हणजे परमार्थ, बाकी काय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे देव तयाचा पांगीला न भंगे संचेला धीर सदा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अशा परोपकारी पुरुषाचा अंकित आहे देव, मग तो सांगन त्याचा उद्धार देवाला करावा लागतो. कालच नाही आपण ते भागवत वाचलं इथं. साधू सांगन त्याला देवाचा देवाला उद्धार करावा लागतो. देवाच्या बापाला नारदानं उपदेश केला, तू माझा मुलगा कृष्ण पण तो मला ब्रह्मज्ञान सांगत नाही म्हणले, तू सांग नारदाला म्हणले. म्हणजे देवाच्या बापाला साधूकडे जावं लागलं, आपण कुठं राहिलो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतो, देव अशा परोपकारी पुरुषाचा अंकित आहे व त्याचे धैर्य कधी भंगत नाही. धैर्य सात्विक धैर्य. प्रसंग येतील जातील, वावधन काही काहींचं राहत नसतं. जीवनात प्रसंग कोणाचे आले नाही. भगवान पुरुषोत्तम रामावतार पाहणं, काही काही प्रसंग आले. उद्या गादीवर बसायचंय, 16 सुरू झालाय, सगळा 16 सुरू झाला, गादीवर बसायचंय. काय राज्य होतं, सामान्य राज्य होतं का? सगळी तयारी, सगळं वशिष्ठ सगळं जे पाणी आणलं, सगळं पाणी आणलं. आणि पाठी तर लगेच त्यांना हे सुद्धा सांगितलं होतं का तुम्ही आता उपवास करा दोघांना, रामाला सीतेला. पाठी लगेच पर्वणी होती ना मोठी, सगळी तयारी झाली. आणि इकडे लगेच सूत्र फिरलं, काही काही नाही, एका मिनिटात लगेच पलटी ना. दशरथ राजांना लगेच ज्येष्ठाला वनात धाडावं म्हणले आणि कनिष्ठाला राज्यपट. देवाच्या वृत्तीत बदल आहे का? काहीच नाही ना. सात्विक धैर्य, तसं संतांना सात्विक धैर्य आलेलं असतं. काहीच नाही, कधी घे घाना तो, कधी मुठीचा, कधी हो. परिस्थितीमुळं त्यांच्यात काही बदल होत नाही. झोपडीत असला तरी तो आनंद, एखाद्या महालात झोपले तरी तोच आनंद.
आनंद त्याच्यावर अवलंबूनच नाही, इथला आनंद येतो, इथला येतो, आतला आनंद आहे, त्याच्यात काय बदल होणार आहे. म्हणून त्याला सात्विक धैर्य म्हणतात. प्रसंग येणार असं नाही आम्ही लय देव देव करतो ना आमच्यावर प्रसंग येणार नाही, डोक्यातून काढून टाकायचं. डोक्यातून प्रसंग हे प्रारब्धानुसार येत असतात, शरीर हे प्रारब्धानुसार, पण आपल्यामध्ये इतकी सात्विक धैर्य येतं ना ते आपल्याला काही करू शकत नाही. आता सावलीत आहे आपण, आपल्याला उन्हाचा त्रास आहे का? तसं ज्याच्या अंतकरणामध्ये ती दिव्य अवस्था प्राप्त झाली त्याच्यावर ही आघाता वेगळा असे ठाव हा निराळा, हा ही जागा अशी की तिथं आघात काही करत नाही. काय मीराबाईवर प्रसंग आले, काय त्या व्यानस्वामींवर प्रसंग आले महाराज, पण नाही ना, तिळभर इकडे तिकडे नाही, उलट श्रद्धा वाढली त्यावेळेस नामस्मरण वाढत असतं. त्यावेळेस उलट सात्विक धैर्य अशा परोपकारी संतांना प्राप्त होतं. महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुकाराम महाराज म्हणतात, देव अशा परोपकारी पुरुषाचा अंकित आहे. इतकं जपतो म्हणले तयाती मी माथा मुकुट करेन, इतकं जपतो त्या भक्ताला, त्याचं काय करत नाही म्हणले मी, त्याचं काही करतो रे म्हणले मी, काही करतो, त्याची सेवा मला कधी घडन अशी मी वाट पाहतो म्हणले. अशा परोपकारी पुरुषाची संतांची नाही का, बाळत पण करतो म्हणले, त्याच्यापेक्षा काय करू शकतो देव नाही का. म्हणून आपण व्हायचं काय, फक्त तसं व्हायचंय आपल्याला, व्यापक व्हायचं आपल्याला, फार मोठं व्हायचं, इतकं मोठं व्हायचं ना का भेदा भेद भ्रम अमंगळ विष्णुमय वैष्णवाचा धर्म असं व्हायचं आपल्याला. तेवढं झालं का वेगळं काहीच व्हायचं नसतं. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय, एकच उपाय, भावी गावी गीत शुद्ध करो नियाची. सगळं कर्म करत असताना त्याचं स्मरण करीत राहावं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देव अशा परोपकारी पुरुषांचा अंकित आहे व त्याचे धैर्य कधी संपत नाही. म्हणजे त्याला ही स्थिती प्राप्त होती. ही स्थिती अशी उच्च स्थिती आहे ना, फार उच्च स्थिती, फार उच्च. सात्विक धैर्य, सात्विक धैर्य म्हणजे आपल्याला प्राप्त व्हावं पांडुरंगाच्या कृपेनं. त्याच्या करता जेवढा आटापिटा आहे, एवढा आटापिटा कशा करता आहे, आपल्याला भगवंताचं खरं स्वरूप कळावं. देव किती मोठा आहे, देवा इतकं मोठं या जगात दुसरं काही नाही. आणि आपण सुद्धा तेवढेच. बाबा म्हणायचे, अनुरणिया थोकडा तो का आकाश एवढा, तुम्ही काय पोटाखाली आले का म्हणले. अरे तुम्ही तेवढेच आहे ना, पण निश्चय होत नाही ना. आपण सुद्धा बोधाना स्वरूपानं फार मोठे आहोत. अनुरणिया, अनुपेक्षा लहान, आणि आकाश, आकाशाची उपमा दिली परब्रह्माला. आकाश कुठं नाहीये, आकाश म्हणजे पोकळी. मंदिर बांधायच्या अगोदर पोकळी होतीच नाही, आता बी तशीच आहे ना. तसे आकाश जसं व्यापक आहे तसा भगवान परमात्मा व्यापक आहे. आणि आपण त्याचं स्वरूप म्हणजे आपण तेवढेच आहोत. काय आत्मदृष्टीनं पाहिलं तर असं काही बांध नाही पुढं, आम्ही इथून इकडं तुम्ही तिकडे, म्हणजे असं काही नाही. याचं स्वरूप कळावं आणि त्याचं कळावा, याला विवेक म्हणतात. आत्मा वेगळा आहे, शरीर वेगळं आहे, आणि हे ज्ञान प्राप्त होतं संतांच्या कृपेनं. त्याच्याकरता गाथा आहे. गाथा ऐकला का वैराग्य प्राप्त होत, गाथा ऐकला का शांती प्राप्त होत. गाथ्याचं पारायण करून पाहायचं, गाथ्याचं जर पारायण केलं ना आपोआप वैराग्य प्राप्त होतं. आपोआप वाचलं म्हणले हे तर शेजावर चालू असतं, नंतर एक एक वाक्य कळतं. पण ज्याला वेळ नाही त्यानं जर असं गाथ्याचं पारायण केलं ना वैराग्य प्राप्त होतं. याच्यामध्ये असं हे होत, असं काय चिटकं वाटत नाही, असं नसतं. जसं अग्नी कसा स्मशानभूमीत गेल्यावर आपल्याला कसं आपोआप हे होतं, असं आपोआप सगळं तयार होतं स्मशानभूमीत. काही चांगली व्यक्ती जावी, धाड धाड धाड, ते भजनही तसंच असतं. सगळ्यांचा भाव, ते काय वैराग्य प्राप्त होतं. तसं वैराग्य घरी राहून प्राप्त होतं जर गाथ्याचं पारायण केलं तर. फार गाथेची शक्ती मोठी. वैराग्य म्हणलं का गाथा सुंदर असं तुमचं चाललंय. रोजची काय, एक हो, अभंग, दोन हो, वर्षभर जाऊ नाही तर 10 वर्ष जाऊ, काय काळजी नाही, चिंता नाही, शांत बेस्ट म्हणजे आपलं काम. काळ सारावा चिंतने कांतवाशी गंगवासा, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, परमार्थ महाधन देवाचे बहिर्मुख मन झालेलं आहे. गर्दी इकडे तिकडे टापाटपा हाणण्यात आपलं आयुष्य व्हायला जातं. तुम्हाला विवेक प्राप्त झाला, तुम्हाला खरा विवेक प्राप्त झाला. अहो ह्या बाकीच्या गोष्टीत आयुष्य घालवणं म्हणजे मूर्खपणा आहे. आणि
शुद्ध परमार्थ ज्याला ऐकायचं त्याला ही अशी संतांचे ग्रंथ एवढं शुद्ध कोण सांगणारे हल्ली कोण ऐकायला भेटणार आहे शुद्ध परमार्थ सगळ्या शेतकऱ्याच्या भाषेत परमार्थ सांगावा जगद्गुरु तुकोबरायांनी आतापर्यंत इतिहासामध्ये इतकं सोपं कोणीच सांगितलं नाही कोणाला अभंग कळत बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल वेद वेद आहे वेद पंचम वेद आहे म्हणून लय समाधान वाटतं श्रवण एक नंबरची भक्ती श्रवण श्रवणाची निशी पैसावे हा काय त्याचे परिणाम सांगितले संतांनी श्रवण काय श्रेष्ठ एक नंबरची कळसाची भक्ती श्रवण बाकीचे नंतर आहे मग बाकीचे नववीला भक्तीमध्ये म्हणून श्रवण पहिल्यापासून लय आवडत फार श्रवणाची शक्ती आहे श्रवणानं माणूस तृप्त होतो बरं का पोट भरतो मन असं शांत होतं एकदम श्रवण इतकं श्रवण करावा देवाची कीर्ती ऐकावा कानानं डोळ्यानं देवाचं रूप पाहावा सगळं चिंतन त्याचं करावं या सगळ्या गबाळाचा विसर पडून जातो झोपलं तर समाधीच लय आनंद आहे परमार्थात लय आनंद आहे फक्त वृत्ती अंतर्मुख झाली पाहिजे वृत्ती अंतर तुम्ही लोकांतात असले तरी एकांतात लोकांतात असून सुद्धा एकांतात राहत कशा परमार्थ झालेली सेवा सद्गुरूंच्या समर्पित कुंडलिका